आणि आता आपण 10च्या 25 मोठ्या बातम्या बघूयात। कटोरा घेऊन उभा राहिलो तरी मला निधी दिला नाही। निधी वाटपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका। तर माझ्या मतदारसंघात सरकारनंच एक दमडी दिली नाही, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसांमध्ये कळेल। अजितदादांचं हे वक्तव्य अजितदादांचे आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दादांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि वाहनांना सरकारकडून टोल माफी। सरकारचा मोठा निर्णय, 3 जुलैपासून 21 जुलैपर्यंत वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी असेल। काँग्रेस नेते राहुल गांधी 14, 15 आणि 16 जुलै असे 3 दिवस वारीत सहभागी होणार। पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची माहिती। सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे राहुल गांधी वारीत सहभागी होतील। हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर वारीमध्ये सहभागी व्हायचं, हा राहुल गांधींचा दुटप्पीपणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर टीका। महायुतीचे उमेदवार 50 कोटींचा खर्च करून लोकसभेत निवडून आलेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत गंभीर आरोप। तर आव्हाडांनी पुरावे देऊन आरोप सिद्ध करावे, भाजप आमदार आक्रमक। राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून पुण्यामध्ये भाजप आक्रमक। काँग्रेस राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांचं उद्या कामबंद आंदोलन। मंदिर समितीमधील कर्मचाऱ्याला मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटलांनी केलेल्या शिवीगाळीचा निषेध। गुन्हा दाखल करण्याची मागणी। शेतकऱ्यांकडून प्रति लिटर 7 ते 8 रुपये तोटाला दूध सुरू झालेली आहे विक्री आणि भविष्यामध्ये राज्यात दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते। राजू शेट्टींची दुधाला 40 रुपये देण्याची मागणी। सामान्य लोकांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर लावले जातील आणि विधान परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। अजून विधान परिषदेचा निकाल लागायचा आहे, कार्यकर्त्यांनी उत्साह राखून ठेवावा। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। आमच्या सरकारच्या काळात पेपरफुटीची एकही घटना नाही, माहिती खोटी असल्यास हक्कभंग आणा। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। याच अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा आणणार असल्याची माहिती दिली आहे। परळीमधील सरपंच हत्या प्रकरणामध्ये आणखी 7 जणांवर गुन्हा दाखल। धनंजय मुंडेंचे विश्वासू वाल्मिक कराडांसह 7 जणांवर गुन्हा। 29 जूनला परळीमध्ये सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती। बीड जिल्ह्यातल्या परळीमधील सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपीच्या अटकेसाठी परळी बंदची हाक। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांची बदनामी सुरू असल्याचाही आरोप। मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्या, मराठा संघटनांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केलाय। आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे। तर 426 किलोमीटरची नवीन नदी तयार होऊन विदर्भाचं चित्र बदलेल। विधान परिषदेत नदी जोड प्रकल्पाविषयी देवेंद्र फडणवीसांची माहिती।